Friends, today we are going to learn about standard second subject maths. Let us come make numbers. या अगोदर आपण पेज नंबर 41 वरील चला संख्या बनवूया हे आपण पाहिलं. आज आपण पेज नंबर 42 वरील पुढचा अभ्यास पाहणार आहोत. पहा मुलांनो, इथे आपल्याला टू मेक द स्मॉलेस्ट अँड बिगेस्ट 2 डिजिट नंबर्स यूजिंग द गिवन डिजिट्स असं म्हणलं आहे. म्हणजे दिलेल्या 2 संख्यांचा वापर करून 2 अंकी संख्या आपल्याला इथं तयार करायची आहे, तीही मोठ्यात मोठी आणि लहानात लहान. टेक 2 डिफरंट नंबर्स फ्रॉम पेटल्स. इथे आपल्याला पाकळ्या दिसत आहेत, तर या पाकळ्यांमधील संख्यांना वापरून आपल्याला यूज देम टू मेक एनी 2 डिजिट नंबर्स पॉसिबल. 2 अंकी संख्या तयार करायच्या आहेत. नाव राईट डाऊन द स्मॉलेस्ट अँड बिगेस्ट ऑफ नंबर्स यू हॅव मेड. आणि तयार केलेल्या संख्यांमधूनच आपल्याला ग्रेटेस्ट नंबर म्हणजेच बिगेस्ट नंबर आणि स्मॉलेस्ट म्हणजे लहान नंबर आपल्याला शोधून काढायचं आहे. पाहूया मग. पहा, इथं पहिल्या उदाहरणामध्ये पहिली पाकळी दिसत आहे आपल्याला. पाकळीला पेटल्स असे म्हणतात. तर पहा 4 आणि 7. मग या 4 आणि 7चा अंक घेऊन त्यांनी 47 हा अंक पहिला तयार केला आणि त्या अंकांची अदलाबदल करून 74 हा अंक तयार केला. हे मागच्या वेळेस आपण शिकलो अंक कसे तयार करायचे. आता आपल्याला काय करायचे, याच अंकांमधून मोठी संख्या म्हणजे ग्रेटेस्ट नंबर 74 हे इथं लिहून काढायचे आणि स्मॉलेस्ट नंबर म्हणजे लहान संख्या दोन्हीपैकी 47 इथं लिहून काढायची आहे. पुढे पहा, दुसरं उदाहरण आहे 5 आणि 8 या 2 संख्यांचा वापर करून आता आपल्याला संख्या तयार करायची. मुलांना तुम्हाला तर समजलंच असेल. पहिली संख्या सांगा बरं. अगदी बरोबर, पहिली संख्या येणार 58 आणि या अंकांची अदलाबदल करून आपण लिहू शकतो 85. शाबाश. आता आपल्याला काय करायचे, ग्रेटेस्ट नंबर म्हणजे या 2 अंकांमधलं मोठं कोण आहे ते इथं लिहून काढायचे. कोण आहे बरं मोठं? अगदी बरोबर 85, ते आपण इथं लिहून काढू. स्मॉल कोण आहे? 58, म्हणून ते आपण इथं 58 लिहून काढू. समजलं तुम्हाला? आता पुढचं पहा. पुढचं त्यांनी आपल्याला करून दाखवलेलं आहे. आता इथं पाकळ्या 3 दिलेल्या आहेत, 3, 2 आणि 8. त्यांनी नंबर्स आपल्याला तयार करून दाखवले आहेत. पहा, त्यांनी 2 पासून सुरुवात केलं आहे. 2 आणि 3 23 घेतलं आहे. त्यानंतर 2 आणि 8 28 घेतलं आहे. त्यानंतर 3नी सुरुवात केली आहे. 3 आणि 2 32, 3 आणि 8 38. त्यानंतर 8नी सुरुवात केली आहे. 8 आणि 2 82 आणि 8 आणि 3 83. अशा प्रकारे 3 संख्या घेऊन आपल्याला 2 डिजिटचे 6 नंबर्स तयार करता येतात. आता इथे दिलेल्या 6 नंबरमध्ये आपल्याला ग्रेटेस्ट या सगळ्या संख्यांमधून मोठी संख्या ओळखायची. मोठी संख्या ओळखायची म्हणजे काय करायचं बाळांनो, पहिल्यांदा टेन्स पाहायचं. ज्याचा टेन्स मोठा ती संख्या मोठी. मग आता यामध्ये 8 मोठं आहे, पण 8 2 जागेत आहे टेन्स म्हणून. मग यात जेव्हा टेन्स समान असतो तेव्हा युनिट पाहायचं. मग इथं युनिट 3 आहे आणि इथं युनिट 2 आहे. मग यातलं युनिट कोणतं मोठं? 3 मोठं, म्हणून आपण इथं लिहिणार 83 इज अ ग्रेटेस्ट. आणि सगळ्यात लहान कोण बरं? सगळ्यात लहान बघताना सुद्धा तसंच पाहायचं. टेन्स 2 दोन्हीकडे सेम आहे. मग यातलं युनिट पाहायचं. युनिट ज्याचा लहान तो लहान, म्हणून इथं येणार आपलं 23 इज स्मॉलेस्ट. समजलं बाळांनो? आता पुढे पहा. पुढे त्यांनी आपल्याला अंक तयार करायला सांगितलं. पहा 6, 0 आणि 9. मग जेव्हा 0नी आपण अंकांची सुरुवात करायची असती तेव्हा ती संख्या 1 डिजिटच असते. 2 डिजिट आपण लिहू शकत नाही. म्हणून आपण पहिल्यांदा काय करूया, 6 या अंकाने सुरुवात करूया. 6 0 60 हा आपला पहिला अंक. त्यानंतर 6 9 69 हा आपला दुसरा अंक. बरोबर. त्यानंतर 9नी सुरुवात करूया. 9 6 96 याची अदलाबदल केली. त्यानंतर 9 0 90 90. त्यानंतर जेव्हा आपण शून्याने सुरुवात करतो तेव्हा 06 असं न लिहिता आपण फक्त 6 असं लिहायचं. 6
आणि कोण राहिलं मग 9, म्हणून 9, 6 आणि 9 हे आपण इथं लिहिणार आहोत. 09 असं लिहायचं नाही, तर फक्त 1 डिजिट म्हणून 9 असं आपण इथं लिहिणार आहोत. समजलं तुम्हाला? आता पुढे पहा. या दिलेल्या 6 अंकांमध्ये आपल्याला काय करायचं आहे? ग्रेटेस्ट नंबर, सर्वात मोठी ओळखायची. कोण आहे बरं सर्वात मोठी? अगदी बरोबर, 96. आणि सगळ्यात लहान कोण आहे बरं? मी तुम्हाला शिकवले की 2 डिजिट आणि 1 डिजिटमध्ये जर स्मॉलर ओळखायचं असेल तर जे 1 डिजिट आहे ते येणार. मग या 1 डिजिटमध्ये पण 2 आहेत, 6 आणि 9. मग यातलं लहान कोण आहे? 6, म्हणून आपलं स्मॉलर नंबर येणार 6. समजलं बाळांनो? पुढे पहा. इथे आपल्याला ब्ल्यू बॉक्समध्ये काय म्हणलं आहे पहा. वी डू नॉट राईट द नंबर लाईक 5 and 9 ॲट 05 or 9. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 0नी अंक सुरुवात करताना आपण जर 0 आणि 5 असेल तर 05 असं न लिहिता आपण 5 असं लिहायचं आणि 09 असं न लिहिता आपण फक्त 9 असं लिहायचं. कारण ते 0 आपण मोजताना धरू शकत नाही, ती संख्या 1 डिजिटच होते, 2 डिजिट होणार नाही. पुढे पहा काय म्हणलं आहे. थिंक हाऊ मेनी 2 डिजिट नंबर्स कॅन वी मेक युजिंग सेम डिजिट रिपीटेडली. म्हणजे एकच अंक आपण दोनदा वापरून अशा किती संख्या तयार करू शकतो. पहा मुलांनो, एकच संख्या 2 वेळा म्हणजे 1 1, 11, 2 2, 22, कारण एकच अंक 2 वेळा वापरला. 3 3, 33, 44, 55, 66, 77, 88, 99. अशा प्रकारे आपण 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 अंक काय करू शकतो? डबल रिपीट तेच अंक घेऊन तयार करू शकतो. अशा प्रकारे मुलांनो पेज नंबर 42 वरील हे गणित तुम्हाला सोडवायचे आहे. समजलं?